नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। कालपर्यंत पूजा खेडकर नावाच्या IAS अधिकारिणीचे नाव देशभर गाजत होते। इतकी प्रसिद्धी कोट्यवधी रुपये खर्च केले असते तरी मिळाली नसती, या पूजाबाईने इतकी प्रताप केले आहे। हे जाणून गेल्यानंतर सर्वजण तोंडात बोटे घालत आहेत। जास्तीत जास्त 9 वेळा UPSC म्हणजेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रयत्नांची सोय असते। ही पूजा देवी चक्क 11 वेळा परीक्षेला बसली आणि IAS म्हणून अधिकारी बनणार याची खात्रीच होती। पण स्वतःच्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावण्याचे काम पूजाबाईने केले होते। पूजाबाईच्या रम्य कारकिर्दीचे एक एक किस्से वाचले म्हणजे या पूजाबाई किती उच्च स्तरावर पोहोचल्या होत्या हे दिसून येते। अशा या पूजाबाईंचे अधिकारी बनण्याचे सर्वच मार्ग आता बंद झाल्याचे UPSCच्या आदेशावरून दिसून येत आहे। मुळात पूजा खेडकर पेक्षा जास्त गंभीर प्रकरण UPSCचे आहे। UPSCने अशा प्रकारे किती लोकांना उत्तीर्ण केले याचाही शोध घेतला गेला पाहिजे। आपली यंत्रणा कशी वाकवता येते याचा हा गंभीर पुरावाच आहे। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे या पूजाबाई बद्दलचे जे ताशेरे आहेत ते बघितले म्हणजे एखाद्या रहस्यमय कादंबरीचा भास होतो। पूजाबाई यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून वाशिम येथे पोलिसांना बोलावले होते आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती। अशा या बहुआयामी पूजाबाईला आता अंबर दिव्याची गाडी, खानसामा, मस्तपैकी बंगला, दिमतीला नोकर चाकर यापैकी काहीही मिळणार नाही असे म्हणतात की हे हिमनगाचे एक टोक आहे। या निमित्ताने UPSCच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करता येईल का? कारण यंत्रणेचा व्यवस्थित उपयोग करून एका दिवसात दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणे यासारखी दिव्य कृत्ये लीलया केली गेली आहे। आता UPSCने सरळ सरळ पूजाबाईंना बडतर्फच केले आहे। त्यामुळे कितीतरी नोकरी इच्छुक युवकांना चांगले वाटेल। दहशतवादी आई मनोरमा आणि जुगाड जमवण्यासाठी प्रसिद्ध असलेले वडील यांच्या या दिवट्या कन्येने त्यांचीच परंपरा चालवण्यासाठी यंत्रणेचा उपयोग करून घेतला असेल तर त्यात नवल वाटायचे कारण नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये। बघत रहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।